उजळली निरंजनाची ओवाळूया रतीचे उजळली निरंजनाची मला असं ना तेव्हा जाग मारतोय पण बाबा आपल्याला काम देवाने केलंय. काम काय आता 15 दिवस मला काम नव्हतं. अरे घरात खायला भाकरी नव्हती. बायको बोलली जा पहिला कुठे कामाला. आम्हाला तेव्हा तो बाबू मोठा माहितीये ना, तो बोलला अरे कलिंगड काढले ते काढायला ये. मग पैसा भेटला. पैसा कसला, एक 15 कलिंगड काढले असतील तेव्हा तुझा आवाज आला. त्याला बोल जाऊन येतो, म्हणतो 1 रुपया भेटणार नाही. काय म्हणतो मग 1 रुपया भेटणार नाही. मोठी गडबड झाली. मग काय मोठी गडबड नाही तर काय. मग काय त्याला सांगितलं सुदामाचा हाक मला कृष्णदेवाने हाक मारल्यासारखा आहे. बरोबर आहे. मग त्यामुळे मला जावंच लागणार. एकदम बरोबर. आणि मी सगळं तसं सांगून आलो. एक गायला कलिंगड दिला आणि तसंच आलं. आणि ही पण हिसकाना गाडी अगदी. बरं ठीक आहे. खांबावर पहिला हिसकाना गाडी होती. पहिला गाडीला नेऊन बांध. हो हो बांधतो.
कृष्णा पळ तू कुठे पडणार आहेस या कंस महामुखावर पडू शकत नाही. तुला काय केलं होतं? अरे काय म्हणे स्वर्गाचा रस्ता खुल्ला करायला गेलो होतो. हो तयार. नगरो नगरीच्या राजांना पत्रिका दिली. या लंका पत्रिका आम्हाला पत्रिका का नसावी? खरी गोष्ट आहे. आणि पत्रिका कोणाची देणार? खरी गोष्ट आहे. राजांजी महाराज बोला महाराज. आणि तो अग्निदेव होता ना रे. अग्निदेवला पत्रिका दिल्याच. अग्निदेवने पत्रिका जाळून टाकली. पत्रिका कोणाची देणार? खरी गोष्ट आहे. राजांजी महाराज बोला महाराज. आणि तो वाईदेव होता ना रे. वायुदेवला पत्रिका दिल्या. वायुदेवने पत्रिका फाडून टाकल्या. पत्रिका कोणाची देणार? खरी गोष्ट आहे. राजांजी महाराज बोला महाराज. आणि तो मेघराजा होता ना रे. मेघराजाजवळ पत्रिका दिल्या. मेघराजाने पत्रिका भिजून टाकल्या. पत्रिका कोणाची देणार? खरी गोष्ट आहे. राजांजी महाराज बोला महाराज. बोला पुढे. दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण शिवाला परवर्ती दमून ठेवून आपल्याशी युद्ध खेळण्यास सज्ज आहे. कोण?